खूप चहा प्यायची सवय असते किंवा एक पदार्थ असा की ते खूप ज्याला पथ्य नसतं म्हणजे तो अतिरेक असतो त्याचा, तर त्याच्यामुळे पण अन्ननलिकेचा किंवा डायजेस्टिव्ह सिस्टमचे कॅन्सर होऊ शकतात का? होऊ शकतात. एनिथिंग इन एक्सेस इज अ पॉइझन. करेक्ट. मग काही असू दे, म्हणजे तुम्ही जास्त गोड खाल्लात. आता जसं हल्ली लोकं म्हणतात, हो. की शुगर इज डायरेक्टली रिलेटेड टू द कॅन्सर, की शुगर जास्त खाल तितकं तुमचं वजन जास्त वाढेल आणि ओबेसिटी हे डायरेक्टली रिलेटेड आहे. म्हणून ते शुगर हे कॅन्सरशी रिलेटेड कॅन्सरशी आहे. रिलेटेड आहे. करेक्ट. त्याचप्रमाणे फूड हॅबिट जे असतात, जसे तुम्ही म्हणालात, की ॲसिडिटी होणं. हं. तर आता ॲसिडिटी का होऊ शकते? तर तुमचे स्ट्रेस, त्याच्यानंतर खाण्याच्या टायमिंग्स नसतील. आता हो. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये रात्री 2 वाजता जेवायचं, 3 वाजता जेवायचं, सकाळी 5 वाजता जेवायचं. फास्ट फूड खाणं किंवा सततचं बाहेरचं खाणं. मग त्याच्यामध्ये नॉन-व्हेज आलं किंवा रेड मीट आलं, हाल्फ कुक मीट आलं, स्मोक कुक मीट आलं. गाडीवरचं चायनीज आणि एक्झॅक्टली. हे कुठलेही पदार्थ जे आपण खातो हे अनहेल्दी असतात. हो. जे स्मोक्ड फूड असतं, स्पेसिफिकली जे स्मोक करून आपण खातो, हो. की बार्बेक्यूज किंवा ज्याला म्हणतात. हो. डेफिनेटली हे डायरेक्टली रिलेटेड आहे. यांचा संबंध हा स्मोकिंग म्हणजे जठराचा कॅन्सर आपला आणि इसोफेगसचा म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर यांच्याशी हे डायरेक्टली कारण रिलेटेड